आत्या, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे मला डॉक्टर व्यंकट स्वामींना काही प्रश्न विचारता आले. ते खुश होते तुझ्यावर. अरे हुशार स्टुडंट्स कळतात त्यांना. आत्या, माझा रिझल्ट लागायचा बाकी आहे अजून, त्यामुळे मी हुशार आहे की नाही अजून कळलं नाहीये. इट्स ओके, इट्स ओके. आपण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, म्हणजे कोणी काही सांगू देत, पण स्पेशलायझेशन मात्र तुला हव्या त्या आणि आवडीच्या विषयातच करायचं. हो आत्या, म्हणजे माझा ऑलमोस्ट विचार पक्का झालाय. बट आय जस्ट नीड सम मोर टाइम. कुठल्याही गायडन्ससाठी वी आर देअर. म्हणजे मी आहे, डॉक्टर विक्रांत आहे. ऑफकोर्स. थँक्स अ लॉट. यू वेलकम. नाही, आणि फायनल डिसिजन घेण्याआधी मी ताई, आजी, आजोबा सगळ्यांची डिस्कस करणारच आहे. मला सवयच आहे त्यांच्याशी सगळं शेअर करायची. आणि ताई पण ऍक्च्युली खूप हुशार आहे. म्हणजे तिने आम्हाला कोणालाही न विचारता MBA केलं आणि त्याच्यात चांगल्या मार्कांनी पासही झाली. शी डिड रिअली वेल फॉर हरसेल्फ. मी तिचा फोन ट्राय करत होतो पण लागला नाही. तिकडे सगळं ठीक आहे का बघायला हवं. डोंट वरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता घरी आहेतच ना सगळे तिच्या बरोबर. देयर इज नो नीड टू वरी. सगळं ठीक असेल. होप सो. हा डॉक्टर, तसा पाय बरा आहे तिचा आता. ओके, ठीक आहे. जर त्यांना नीट चालता येत असेल, पाय न दुखता, तर मग काळजी करण्याचं काहीच कारण नाही. नाही, तशी चालू शकते ती, फक्त अधूनमधून किंचित दुखतोय. त्यांना फक्त काळजी घ्यायला सांगा. पायावर जोर पडेल, त्रास होईल असं काही करायला सांगू नका. बरं डॉक्टर, तिला एखादं मलम किंवा काही औषध वगैरे द्यायचं आहे का? नाही नाही, औषध नकोय. आणखी त्यांना 4था महिना लागला असं त्या म्हणाल्या ना. आय एम सॉरी, काय म्हणालात तुम्ही डॉक्टर? मी ऐकलं नाही. मी म्हटलं की ते 4 महिन्याच्या प्रेग्नंट आहे ना, मग शक्यतोवर पोटात घेण्याची औषधं नव्हे. डॉक्टर, 4था नाही, 1ला महिना. नाही नाही नाही, त्याच म्हणाल्या ज्या तेव्हा इथे आल्या होत्या ना, मला 4था महिना आहे म्हणून. ओके, थँक्यू डॉक्टर. मी तुमचा निरोप देते तिला. ओके ओके, थँक्यू. नहीं नहीं, अरे यार मुझे पता है ऐसा कुछ भी नहीं होगा. 100% घर के सबको जानती हूं मैं. ऐसा कुछ भी नहीं करेंगे. हाँ, सुन ना, मैं तेरे को कॉल बैक करती हूँ. ओके, बाय. माझ्या मैत्रिणीशी बोलत होते, सुनैनाशी. आईंनी बोलवलंय. काय झालं काकी? लगेच बोलवलंय. कशाला? लवकर. गीता काकी, आजी बोलवलत?
गीता काय बोलली ते खरं आहे का? काय? लग्नाच्या दिवशी तू प्रेग्नंट होतीस का? काय विचारतेय मी? लग्नाच्या दिवशी तू प्रेग्नंट होतीस का? हो. हो म्हणजे माझ्या आणि विक्रांतच्या लग्नाच्या दिवशी प्रेग्नंट होते. लग्नाच्या मंडपात आणि त्यानंतर माप ओलांडताना मला जी चक्कर आली होती ती सुद्धा त्याच्यामुळेच होती. मंगळागौरीचे खेळ खेळता खेळता मी जी कोसळले होते ती सुद्धा त्याच्यामुळेच. आणि गीता काकी, तुम्हाला आठवतंय माझ्या पायावर जी सूज होती ती सुद्धा प्रेग्नन्सीमुळेच होती. गीता काकींनी तुम्हाला हे सुद्धा सांगितलं असेल ना की मी 4 महिन्याची प्रेग्नेंट आहे, 1 महिन्याची नाही. मला चटपटीत खावंसं वाटत होतं. हे नाही सांगितलं तुम्ही गीता काकी? म्हणजे तू माझ्या नातवाला फसवलंस? नाही आजी. गीता काकी, हे तुम्ही सुद्धा ऐका. कदाचित तुम्हाला सुद्धा हे माहिती नसेल. आम्ही एकमेकांमध्ये फसलो होतो आणि त्याभरात हे सगळं घडलं. कधी कधी? 4 महिन्यांपूर्वी आम्ही भेटलो होतो. माझ्या एका मित्राच्या पार्टीत आमची ओळख झाली. ओळखीतून परत भेट झाली. मग आमची मैत्री वाढत गेली आणि मैत्रीतून भेटी वाढत गेल्या. त्या दिवशी आम्ही वाहवत गेलो. आजी, सगळं खूप अनपेक्षितपणे घडत होतं. एवढं पटापट घडलं की आमचं आम्हालाच काही कळलं नाही. विक्रांत? आजी, आता तुम्हाला वाटत असेल की विक्रांतने हे सगळं तुमच्यापासून का लपवलं. आजी, लहानपणापासून तो बघत आलाय की तुम्हाला खोटं बोललेलं चालत नाही, काही लपवलेलं चालत नाही. मग कुठल्या तोंडाने तो हे घरी सांगणार होता. आजी, मला सगळं खरं सांगायचं होतं तुम्हाला, पण विक्रांतने मला नाही सांगू दिलं. सॉरी विक्रांत, मी ठामपणे म्हणणं कदाचित चुकीचं असेल, पण मला ते घर नेहमीसारखं नाही वाटलं. आजारी वाटलं. आणि मी जी तुमच्या घरी आज पाहिली ती वादळापूर्वीची शांतता आहे.